मांस विक्री चालू ठेवा, मी कार्यकर्त्यांना आदेश दिले असं राज ठाकरे म्हणाले। कोणी काय खावं याचे निर्णय सरकारने करू नये असंही राज ठाकरे म्हणतात। कोणी काय खावं या सरकारला रस नाही, फडणवीसांकडून आधीच स्पष्ट करण्यात आलंय। कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये, कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे। मी आता कोणाकडे तरी ऐकलं की ह्या 1988 साली काहीतरी हा कायदा वगैरे आणलाय। मला असं वाटतं तो 88 साली आणला असेल, नाही तर आता आणला असेल। मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो आहोत। हे कोणता स्वातंत्र्य दिन? ज्याला जे खायचं तो ते खातोय। आपल्या देशात जे काही संविधानाने अलाव केलंय तर प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे। आमच्या सरकारने घेतलेला हा निर्णय नाही, हा जुन्या सरकारनेच घेतलेला निर्णय आहे। मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून, कळलं का? पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे, महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाहीत आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये। म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही, म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय। मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच। शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही। आमच्यासमोर खूप प्रश्न